प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारिजो आपुली आपण देवा. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. जो न कळीची वेद विवंचना, जो न येची योगियाच्या ध्याना, त्या प्रत्यक्ष देखुनी कृष्णा भाग्य गणना अपूर्व. पूजनीय नाथ महाराज चालू असलेल्या या प्रकरणाच्या माध्यमातून भगवंताच्या भाग्याविषयीची अपूर्वता प्रतिपादन करतात. भाग्य हे अपूर्व आहे. काय अपूर्व याचं बरेच दिवस झाले आपण चिंतन करून राहिलो. कारण या देवांना जो परमात्मा मिळाला तो किती कठीण अशा प्रकारचा आहे. वेद जगताच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा आहे, पण त्या वेदाला कळणं तर दूर, त्या वेदाला बोलता येईल. जो नयेची वेद विवंचना. आमचा गायक तुमच्या गायकापेक्षा मोठा आहे, चला ठीक आहे, पण आमच्या गायका पुढे आणल्यावर त्याला आमच्या गायकाच्या मागे चाल म्हणता येईना, यात काही अडचण नाही, त्याला स्वरच गवताना. आता किती इज्जत गेली. तसं वेद हा ज्ञानाच्या बाबतीमध्ये सर्वज्ञ मानला जातो. वेदासारखा ज्ञानी कोणीच नाही, सर्वज्ञ. त्या वेदाला परमात्मा कळाला नाही जरा ठीक आहे बुवा, पण मग बोलता येईना त्याला देवाविषयी. न कळेची वेद विवंचन, बोलता सुद्धा येऊन नाही राहिलं त्या वेदाला. असा अगम्य अशा प्रकारचा परमात्मा आहे. आणि हा परमात्मा जसा वेदाच्या बाबतीत अगम्य आहे, तशी दुसरी बाजू या परमात्म्याची आहे, योगी यांच्या नये ध्याना. काल या संबंधात आपण किंचितचं चिंतन केलंही होतं. हा परमात्मा योग्यांच्या ध्यानाला सुद्धा येत नाही. का येत नाही? वारकऱ्याजवळ परमात्मा प्राप्तीचं जे साधन आहे ते याच्याजवळ सुद्धा आहे. अंतःकरण विकार रहित असणं योग्याचं जसं आहे, उलट भक्ताचं जसं आहे त्याहीपेक्षा योगी 4 पावलानं पुढे आहे. योग्याच्या जवळ अत्यंत अभाव आहे विकारांचा, आणि भक्ताच्या जवळ अत्यंत अभाव नाही. बाधित रूपानं का होईना पण विकाराला भक्ताने स्वीकारलेला आहे. बाधित रूपानं का होईना पण विकार भक्ताच्या जवळ दिसतात. योग्यांना का दिसत नाही परमात्मा? तर आपण उत्तर असं दिलं होतं की परमात्मा प्राप्ती करता फक्त अंतःकरणात विकार नसणे हे एक साधन नाही. विकार रहित असणे हे परमात्मा प्राप्तीचं साधनच नाही. मुख्य साधन ते नाहीच आहे. मग कोणतं साधन आहे? तर प्रेम हे साधन आहे. आणि प्रेम प्राप्ती करता विकार रहित व्हावं लागतं. अंतःकरणामध्ये प्रेमाचा उदय होण्याकरता विकार रहिता इत्यादी सगळी खटाटोप करावी लागते. परमात्मा प्राप्तीचं मूळ साधन आहे प्रेम. परमात्मा जर भेटायचं असेल, हवा जर असेल, तर परमात्मा प्राप्तीचं मूळ साधन सांगितलेलं आहे. ते म्हणजे काय आहे तर प्रेम अशा प्रकारचं साधन आहे. त्या प्रेम भक्ताजवळ आहे, यांच्याजवळ ते प्रेम नाही. महाराज भक्ताजवळ निष्कामता आहे, योग्यांजवळ निष्कामता नाही. परत योगी साधना करत असतानाच मुळात ह्या ज्या साधना आहेत ना योगादी, ह्या 99% सकामतेवर आधारलेल्या आहेत. 99%. कोणीतरी एखादा निघाला तर तो त्या माध्यमातून निष्कामता परमात्मा प्राप्तीचा व परमात्मा प्राप्तीला लायक अशा प्रकारची पूर्व भूमिका, पूर्व पीठिका तयार होईल म्हणून तो करत असेल. पण 99% योग ही साधना सकामतेवर आधारलेली आहे. 99%. अष्टमा सिद्ध्या प्राप्त व्हाव्या. मागच्या वर्षी आपण 250 सिद्ध्यांचं चिंतन केलं होतं. यापैकी कोणती ना कोणती सिद्धी मला मिळावी, संयमाच्या द्वारा सिद्धी मिळविली जाते. आणि योग ही साधना मुख्यत्वे सकामतेवर आधारलेली आहे. आणि भगवंत प्राप्त होण्याकरता सगळ्यात मोठा बाधा येतो तो सकामतेचा. सगळ्यात मोठा बाधा येतो तो सकामतेचा. आणि आमच्या वारकऱ्याजवळ निष्कामता आहे. तुझी आम्हा नलगे दसुडी. बरं काहीच नको, बरं मोठी वस्तू नको म्हणणं यात काही एवढं विशेष नाही. नको आम्हाला, कशाला आमच्यापासून तुला त्रास. पण तुकोबारायांचा देवा आम्हाला तुझी दसडी सुद्धा नको. दसडी शब्दाचा अर्थ पूर्ण गवत नाही. दसडी शब्दाचा अर्थ एखादा जर गवत असेल, त्या गवताचं तुटलेलं एखादं पान व त्या गवताची मूळ एखादी, त्याला दसडी म्हणतात. आणि देवा मोक्ष भिक्ष तर बाजूला ठेव, आम्हाला तुझी दसडी सुद्धा नको. एवढी निष्कामता तेव्हा देव भेटतो. तुकडोजी महाराज म्हणतात, देव काही बाजाराचा भाजीपाला नाही रे, देव अशानं भेटायचा नाही रे महाराज. निष्कामता, प्रेम जसं महत्वाचं आहे भक्तीमध्ये, तशी निष्कामता सुद्धा महत्वाची. प्रेम जसं महत्वाचे तशी निष्कामता महत्वाची. नवे नवे प्रेम असल्याशिवाय अंतःकरणात निष्कामतेला जन्मच अशा प्रकारे येतो. लहान मुलगा पहा तुम्ही,
त्याला जर सकामता त्या मुलाच्या अंतःकरणात असेल तर त्याला नाही ते व्यवहारातलं सुद्धा मिळत असं सांगितलं जातं. उदाहरणार्थ लहान मुलगा एक रडायला लागला, आई 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 तो रडतो. आता मुलगा रडला की आईला घ्यावं लागत. भक्ताने आरडाओरडा केला की देवाला घ्यावा लागत. ते लहान मुलगा लाग रडायला, आई 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 आई. आली आई जवळ, घेतलं मांडीवर त्याला 2 मिनिट. बाळा काय तुला बिस्किट देऊ का? मग गप्प बसशील का? हो आई. बिस्किट दिलं आईने. मुला बिस्किट खाऊन बसला कोपऱ्यात जाऊन सगळीच्या बिस्किट. 2 मिनिट आईने मांडीवर घेतलं, पण बिस्किटानं आईच्या मांडीच्या खाली उतरवलं. तर बसला होता ना मांडीवर, पण ते बिस्किट मध्ये आलं. त्या बिस्किटानं त्या मुलाला आईच्या मांडीवरून खाली घेतलं खाली. तसं भगवंत सुद्धा आपण साधना करायला लागलो की काही वेळेपर्यंत काही सीमेपर्यंत देव मांडीवर घेतो आपल्याला. परत साधना करत असताना आनंद होतो, कधी कधी प्रसन्न वाटायला लागतं मनाला. नामस्मरण करत असताना अंतःकरण असं आनंदाने प्रफुल्लित होतं, आनंदी वाटायला लागतं. पण तो आनंद निघून जातो. कारण काय? आईच्या मांडीवरून खाली आला. आईला जर बिस्किट मागितलं नसतं तर आईला त्या मुलाला मांडीवरच घेऊन बसावं लागलं. पण आपला गोंधळ असा आहे, मांडीवर बसतो बिस्किट मागितो. देव प्रसन्न झाला, साधनातली थोडी प्रसन्नता वाटायला लागली की लगेच आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते, देवा मला मठ पाहिजे, देवा मला पैसे पाहिजे, देवा मला कीर्तनकार व्हायचं, देवा मला प्रवचनकार व्हायचं. हे आईच्या मांडीवर बसून सुटलेले चाळे. आलाच मांडीवरून खाली, बिस्किट देते, बस बाबू सगळीचे बिस्किट. एखाद्याला चॉकलेट देईल, एखाद्याला लाडू देईल, एखाद्याला पेढा देईल. एखादं पोरग रडतं, आई मला बिस्किट घे ना. नाही, चॉकलेट नाही, लाडू नाही, आई मला तूच पाहिजे. मग नाईला जाणं सगळे कामं सोडावे लागतात आणि आईला त्या मुलाला मांडीवर घ्यावं लागतं. त्या मुलाला आई मांडीवर घेते. ती पोरग बसते बसते लय वेळ म्हणते, आई मला चॉकलेट पाहिजे. मांडीवर बसल्यानंतर तिथं स्थिर झाल्यानंतर चॉकलेट मागा, चॉकलेट भेटते. आई म्हणते बाळा खात बस नाही, तू तर पाहिजेच पाहिजे. महाराज मग चॉकलेट मिळते, लाडू मिळते, पेढा मिळते, आईची मांडी मिळते. फक्त मागण्यात क्रम ठेवा. चॉकलेट मागितली की आईची मांडी नाही मिळत, आईच्या मांडीवर बसले की मग चॉकलेट मिळते. तसं परमात्मा प्राप्त होऊ द्या एकदा. तुम्ही काय प्रसिद्धी करता झुरता, कशाला धना करता झुरता. किती आपल्या आपल्या जाहिराती छापतो, आपल्या आपल्या कॅसेटा काढतो, किती जाहिरातीचे साधनं उपसाधनं आपण वापरतो. पण कोण ओळखतं 4-2 गावाच्या पलीकडं? कोण ओळखतं तालुक्याच्या, जिल्ह्याच्या वा प्रांताच्या पलीकडं? जास्तीत जास्त एखाद्याची मजल गेली तर महाराष्ट्र, आणि त्याच्या बाहेर कोण ओळखतो? कापूस केवळ्यांची कटलेवळे कोण पुसून राहिला आपल्याला? कुणी नाही. महाराज सकामतेला अंतःकरण बरबटलेला आहे तरी सुद्धा जगात प्रसिद्धी नाही. आणि तुकोबारायांचा आणि सकामतेचा संबंध नाही, पण जर्मनीमध्ये तुकोबारायांच्या अभंगाचं ट्रान्सलेशन होऊन प्रार्थना व्हायला लागली. सकामता परमार्थाचं गणन करणं, निष्काम पाहिजे, निष्काम. आणि आमचे वारकरी म्हटलं की निष्कामतेचा पुतळा. म्हणून असा निष्कामता ही महत्वाची आहे. निष्कामता जर अंतःकरणात नसेल तर भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि योग्याच्या ध्यानात परमात्मा का येत नाही त्याचं हेच एक कारण आहे. योगी साधना 99% सकामतेवर आधारित. 99% सिद्धीकरिता ती काय करावी लागते? साधना अशी करावी लागते. आणि आम्ही सिद्धीचा निषेध करतो. आम्ही म्हणजे ज्यांचा अधिकार असेल माझे ते प्रमाण पाठच फक्त. रिद्धी सिद्धीचा आपल्यामध्ये निषेध अशा प्रकारचा आहे. आणि योग्यामध्ये तेवढ्या करता साधना केली जाते. सकामतेवर योगी साधना आहे, निष्कामतेवर वारकरी आहे. निष्काम झाल्याशिवाय परमात्म्याची खऱ्या अर्थानं प्राप्ती होत नाही. एक काल्पनिक दृष्टांत सांगितलं जातं. 2 मित्र होते. हा दृष्टांत आहे का, आणि यात पूर्णतः आपली भक्ती रंगवायची. निष्कामतेचं स्वरूप कसं असतं एवढ्या करता हा दृष्टांत आहे. 2 मित्र होते. एक रामू नावाचा मित्र होता आणि दुसरा गोपाळ नावाचा मित्र होता. रामू नावाचा मित्र रामपुरीत राहायचा, गोपाळ नावाचा मित्र इस्लामपुरीत राहायचा. जरी नावं होकले तरी तो दृष्टांत काल्पनिक आहे. गोपाळ नावाचा मित्र इस्लामपुरामध्ये राजाच्या दिवाणाच्या शिरस्तेदाराच्या घरी कामाला होता. म्हणजे राजाच्या घरी सुद्धा नव्हता, राजाच्या दासाच्या घरी. राजाचा दास दिवाण, दिवाणाचा दास शिरस्तेदार लिखापटी करणारा, आणि त्याचा दास हा गोपाळ तिथं चहा पाणी भांडे कुंडी धुवायला होता. निष्कामतेचं स्वरूप पहा. निष्कामता जर असेल तर खऱ्या अर्थानं काय प्राप्ती होते. तो रामू एकदा इस्लामपूरला आपल्या मित्राला भेटण्याकरता म्हणून गेला. त्या मित्राचं नाव गोपाळ. तर गोपाळच्यानं पाय धरले आणि
सोडायलाच तयार नाही. गोपाळ म्हणतो, अरे रामू तू मोठ्याचा मुलगा, मी तर भांडे कुंडी धुवायला कामाला आलेलो आहे, मी इथं तू माझे पाय धरतो. रामू सोडायलाच तयार नाही. गोपाळ म्हणते, पण कारण का सांगशील का नाही? ठीक आहे बा, तू श्रीमंत असू दे, धनिक असू दे, तुझ्यापेक्षा मी 1.5 महिन्यानं मोठा आहे, त्यामुळे माझ्या पाया लागल्याचं एवढी काही अडचण नाही. पण पाया लागण्याचं कारण मी एवढं काय केलं? बरं, तो रामू त्या गोपाळाला सांगतो, तू काय सामान्य माणूस आहेस का? ती भांडी कुंडी धुतो, घर साफ करतो, मला तू सामान्य माणूस आहे का म्हणून राहिला? मी सामान्य आहे. नाही नाही, तू का सामान्य माणूस आहे? काय विशेषता आहे? सामान्य का नाही? उत्तर दिलं त्याने, अरे जो राजा महात्मा आहे, त्या राजाच्या दासाच्या घरी तुला काम करायला मिळतं. अशा महात्म्या राजाच्या दासाच्या घरी जर तुला काम करायला मिळतं, तू भाग्यवान आहेस. मज दास करी त्यांचा संत दासीच्या देवाचा नका का दास होईना, पण त्यांच्या संताचे दास आणि त्या दासाचा मला दास तू कर. आणि इथला किडा सुरू झालेला संप्रदाय महाराजांचा असू द्या. तर तू राजाच्या दासाचा दास आहे, तू सामान्य माणूस आहे का? रामू गोपाळाला म्हणतो. मग गोपाळ म्हणतो, आता मी काय करू आहे? तर राम म्हणतो, मला खूप दिवसाची इच्छा आहे की राजाच्या कोणती ना कोणती सेवा आपल्याच्याने व्हावी, पण काय करावं, संधी भेटते. गोपाळ म्हणला, काय अडचण नाही, शिरस्तेदार मला कालच म्हणले होते की एक माणूस कामाला पाहिजे म्हणून, एक गडी पाहिजे म्हणून. तू राहता का? हो, कपाशात व्हावे लागतील सर, काही अडचण नाही. मला तो रामू रात्र दिवस काम करायचा. महिना झाला, महिन्याच्या पगाराला शिरस्तेदार म्हणतो, तुला काय पगार देऊ, किती रुपये देऊ तुला? सेवा तर तू मनापासून खऱ्या अर्थानं चाकर नोकर सुद्धा एवढी सेवा करत नाही. तू म्हणला मला पैसे वगैरे नको. मग घरी पाठव, तुला नको तर नाही. घरच्यांचं पोट भागेल एवढं ते कमवतात आणि मी तुमच्या इथलं खातो, त्यामुळे पैशाचं काही काम मला नाही, निष्कामता. कोणत्याच प्रकारची इच्छा पैशाची माझ्या अंतःकरणामध्ये नाही. फक्त एक इच्छा आहे की तुम्ही ज्या राजाच्या दासाचे दास आहात, मला कमीत कमी तुमच्या मालकाचं तरी दर्शन व्हावं. ठीक आहे, काही अडचण नाही. महाराज त्यांनी सांगितलं, मी दुपारी कचेरीमध्ये कामाला जातो, माझा दुपारचा चहा तू दिवाणाच्या जवळ घेऊन ये, मी चहा पिल तोपर्यंत तुला दिवाण पाहायला मिळेल. राजाचा दास तिथं गेला, त्या दिवाणाची याने सेवा केली, दिवाण प्रसन्न झाला. माझ्या घरी कामाचं राहायचं का विचारलं, पैशाचा विचार केला तर तू बोलतच नव्हता, पगाराचं नाव घेतच नव्हता, दिवाणाच्या घरी कामाला राहिला. दिवाणाच्या जवळ अंतकरणात इच्छा निर्माण केली, ज्या मोठ्या महात्म्या राजाचे तुम्ही नौकर आहात, तो राजा मला पाहायला मिळावा, हेच माझा पगार. ठीक आहे, चल दुपारी ये तू, 1 वाजता राजा कचेरीत येतो, 2 वाजता तू माझ्या चपला घेऊन ये, तिथं तुला राजा दिसल. राजाही याच्या सेवेवर प्रसन्न झाला आणि राजाने याला सेवेला ठेवून घेतलं. याचा क्रम पहा तुम्ही. गोपाळाचे पाय धरले, शिरस्तेदाराचा चाकर झाला, दिवाणाचा चाकर झाला, आता थेट राजाच्या घरात घुसला. राजाच्या घरात घुसला आणि राजाही त्याला खूप प्रसन्न अशा प्रकारे झाला. आणि शेवटी राजा 4-2 वर्षानंतर म्हणतो, तुला हवं ते माग, तुझ्या घरी पैसे पाठवू नाही, घरी गरज नाही, तुला हवेत, मला काम नाही, तुमच्या घरचं खाऊन मी निवांत अशा प्रकारचं आहे. बरं, मग काय इच्छा आहे तुझी? माझी इच्छा एवढीच आहे की अखंड मी तुमच्या जवळ राहा, अखंड मला तुम्ही जिथं जाल तिथे तुमच्या सोबत मला तुम्ही ठेवत राहावं. ठीक आहे, काही अडचण नाही. ठेवला महाराज सोबत, ठेवला जवळ. पण खूप दिवस झाल्यानंतर राजाला मुलगा नव्हता, तर राजाच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली, याला युवराज करावं. याला काय करावं? युवराज करावं. राजा म्हणतो, माझी इच्छा आहे तुला युवराज करावं आणि मी जंगलामध्ये साधनेला तपश्चर्याला जावं, मी तुला मुलगाच मानलेला आहे. ते तुम्ही मला काय मानलं याचं मला घेणं देणं नाही. मुलगा माना का नातू माना का पंतू माना, पण तुम्ही वर दिलेला आहे मला की मी तुला सोडणार, चला जंगलात दोघंही जाऊ साधनेला, काही अडचण नाही, चला. अरे युवराज पदाची 4 दिवस इच्छा होत नाही महाराज, तर 15-20 दिवसांना राजा म्हणतो, आता नाही जमत, तू राजाच हो आणि मला एकदाच इथून निघून जाऊ दे. नाही, मला तुम्हीच पाहिजे. महाराज हा जो राम्यागडी आहे, हा जरी दृष्टांतातला असला तरी आता विचार करा, यानं पगाराची इच्छा केलेली. गोपाळाचे पाय धरले, शिरस्तेदाराचे पाय धरले, दिवाणाचे पाय धरले, राजाचे पाय धरले, यानं कशाचीच इच्छा केली नाही. राजानं दिलेल्या राज्याची सुद्धा इच्छा केली नाही, फक्त राजा पाहिजे, फक्त राजा पाहिजे. या दृष्टांताचं तुम्ही बारकाव्यानं चिंतन करा. मध्यंतरी जे पगार मिळत होता ना, ती सकामता, मठ महाराज मानणं, प्रवचनकार मानणं हे नको. प्रत्यक्ष राजा भेटला. राजानं राजाच्या पत्नीच्या द्वारा याला चोपडायचा प्रयत्न केला की त्याला सांग, माझ्या मुलासारखा आहे, तू राजगादीवर बस,
त्यानं त्या पत्नीचंही ऐकलं नाही, राजाचंही ऐकलं नाही. राज्य नको, राजा हवा, परत सामान्य सकामता त्यानं दूर ढकलली. मठ वगैरे नको, शिरस्तेदार दिवाणाचा पगार नको. राजाच्या पत्नीने जर हे केलं, राजा म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर, राजाची पत्नी म्हणजे माया, त्या मायेने सुद्धा याला फसवण्याचा प्रयत्न केला. तू राजकुमार हो, नाही फसला. प्रत्यक्ष राजा म्हणतो मी तुला मठाधीश करतो, प्रत्यक्ष देव म्हणतो तरी नाही ऐकलं. मला राजा पाहिजे, मला देव पाहिजे. पत्नीचं ऐकलं नाही, मायेचं ऐकलं नाही, राजाचं ऐकलं नाही, देवाचं ऐकलं नाही, मधल्या लोकांचं ऐकलं नाही, सामान्य सकाम त्याला दाद दिली नाही. असं राहावं लागतं. अशी निष्कामता अंतःकरणात पाहिजे महाराज, तेव्हा कुठं देव भेटतो. सकामता जर सामान्य लेवलवरची असेल तर स्वर्गाधिकामध्ये जाऊनच चढत बसतो. सकामता थोडी उच्च असेल तर मोक्ष मिळतो, आणि सकामतेचा पूर्ण अभाव झाला तर भक्ती मिळत असते. योग्याची सकामता जर सामान्य लेवलवर असेल तर योगी या जगामध्ये अवैध ठिकाणी कुठेही प्रवास करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, इच्छेने कुठेही प्रवास करू शकतो. ठीक आहे, जर योग्याची इच्छा थोडीशी वर आली तर योग्याला मोक्ष मिळेल. पण महाराज योगी निष्काम होत नसल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती नाही होत, त्याला मोक्षापर्यंत जाईल. योग चित्तवृत्ती निरोधा मल निवृत्त होऊन त्या मार्गाने चालला जाईल. पण भगवत प्राप्ती करता निष्कामता, भगवत प्राप्ती करता प्रेम पाहिजे, आणि ते प्रेम फक्त वारकऱ्याजवळ आहे. ते प्रेम फक्त कोणाजवळ आहे? वारकऱ्याजवळ आहे, भक्ताजवळ आहे. आणि काल आपण अशा एका विषयाची प्रतिज्ञा करून ठेवली होती की परमात्मा प्राप्ती करता जे प्रेम पाहिजे, त्या प्रेमाच्या जशा जशा अवस्था वाढत जातात, त्या प्रेमाची जशी जशी प्राप्ती होत जाते, जसं जसं प्रेम आपल्यामध्ये येत राहतं, त्या प्रेमाच्या क्रमाने काही अवस्था प्राप्त होतात. त्या अवस्थेचं वर्णन शास्त्रकर्त्यांनी 9 प्रकारे केलेले आहे. रती नावाची एक अवस्था आहे, दुसरी प्रेम नावाची अवस्था आहे, तिसरी मान नावाची अवस्था आहे, चौथी स्नेह नावाची अवस्था आहे, 5वी प्रणय, राग, अनुराग, भाव आणि महाभाव. ह्या प्रेमाने प्राप्त होणाऱ्या अवस्था आहेत. एवढ्या अवस्था भक्ताला क्रमाक्रमाने प्राप्त होतात. पण ह्या ज्या अवस्था आहेत ना, या अवस्थेमध्ये अनुच्युत आहे प्रेम. जसं माळेमध्ये 108 मणी जरी असले, मणी जरी वेगळे वेगळे असले, तरी त्या प्रत्येक मण्यामध्ये असणारा धागा मात्र एक आहे. या अखिल सृष्टीमध्ये परमात्मा कसा व्याप्त आहे एवढ्याकरता भगवान श्रीकृष्णाने दृष्टांत दिला. सूत्रे मणी गणा इव. सूत्रे म्हणजे दोरा, आणि त्या सूत्रामध्ये मणी गण, मणी म्हणजे मणी, गण म्हणजे समूह, समुदाय. मण्याचा समुदाय म्हणजे कारण माळ एका मण्यानं होते का? एक मणी जर गळ्यात बांधला तर म्हशीच्या गळ्यात बांधलेला घाटरावाणी वाटेल ना. म्हणून मणी म्हणजे मणी, आणि गण म्हणजे समूह. 108 मण्याचा समूह हा दोऱ्याच्या भोवती असतो. दोरा एक, मणी अनेक, अशा प्रकारचे. तसं ह्या ज्या 9 अवस्था आहेत ना, ह्या 9 अवस्था प्रेमाच्या दोऱ्यात ओवलेल्या आहेत. कोण्या दोऱ्यात ओवलेल्या आहेत ह्या 9 अवस्था? प्रेमाच्या दोऱ्यात ओवलेल्या. पण माळीमध्ये काही प्रकार असतात पहा. काही माळी 3 पदरी, 4 पदरी, जसं जसं महाराज असला तसे तसे. काहीची माळ 1 पदराची असते, काहीची माळ 3 पदराची असते, काहीची 4 पदराची असते. म्हणजे वेगळे वेगळे पदरामध्ये माळ ओवल्या जाते. तसं हा जो प्रेमाचा दोरा आहे ना, हा 4 पदरी दोरा आहे, आणि यात ह्या 9 अवस्था रूपी मणी ओवलेले आहेत. तशा अवस्था अनेक आहेत. योग आणि 5 अवस्था. ह्या ज्या आपण 9 सांगितल्या, रती, स्नेह, राग, अनुराग, भाव, महाभाव, अनुभाव, स्नेह, प्रणय, या म्हणजे भक्तिशास्त्रानुसार केलेल्या. योगशास्त्राने साधनेच्या अवस्थेत 5 प्रकार पडले. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्रता आणि निवृत्ता. हे योगाच्या 5 अवस्था आहेत. अजून नकुल पाशुपत शास्त्रकर्त्यांनी 5 अवस्था वर्णन केलेल्या आहेत. व्यक्त, अव्यक्त, जया, दान आणि निष्ठा, या 5 अवस्था. म्हणजे 9 आणि 10 किती झाल्या? आमच्याकडे 19 होतं, तुमच्याकडे कोण? 19 होत ना. 9 आणि 10 किती? 19 अवस्था आहे. ह्या अवस्था किती? योगाच्या नुसार 5 असू द्या, त्या नकुल पाशुपतानुसार व्यक्त, अव्यक्त, जयादान, निष्ठा ह्या 5 असू द्या, किंवा आता आपण ज्यांची नावं घेतले ह्या 9 असू द्या. पण ह्या सगळ्या अवस्था म्हणजे मणी. मणी मणी म्हणजे पैसे नाही बरं. मणी शब्दाचा अर्थ हे माळेतले मणी. ह्या अवस्था म्हणजे मणी आहे. आणि हे मणी 4पदरी प्रेमाच्या दोऱ्यात ओवलेले आहे. प्रेमाचा दोरा 4पदरी आहे. 4पदरी. त्यातले पदर कोणते सांगा ना?
त्यातले पदर म्हणजे प्रेमात केलेले प्रकार. पहिलं प्रेम आहे दृष्टीप्रेम, दुसरं प्रेम आहे परिचय प्रेम, तिसरं प्रेम आहे हार्द, आणि चौथा प्रकार आहे प्रेमच. प्रेमातला चौथा प्रकार कोणता केलेला आहे? प्रेमच. मुळात प्रेमाची व्याख्या अशी केली, भोगल्यानंतर सुद्धा इच्छा संपत नाही या वृत्तीला प्रेम म्हणतात. काय बोललो कळाला? भोगानंतर सुद्धा ज्या इच्छेचा नाश होत नाही त्या इच्छेला प्रेम म्हणतात. भोगानंतर सुद्धा कोणताच विकार असा नाही अंतःकरणामध्ये निर्माण होणारा की जो भोगानंतर संपत नाही. अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला, एका 2-4 कानाखाली मारले की क्रोध संपला. क्रोधाचा भोग घेणे म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीवर आपल्या शक्तीनुसार त्याचं वाटोळं करणे. क्रोधाचा भोग म्हणजे काय, आपल्यामध्ये जेवढी पॉवर आहे त्या पॉवरनुसार समोरच्याचं नुकसान करणे म्हणजे क्रोध किंवा क्रोधाचा तो उपभोग झाला. तुमच्यामध्ये जर एखादी ठेवून द्यायची शक्ती असेल तर ते ठेवून द्यायची, काही काही मध्ये ठेवून द्यायची शक्ती नसते, पण काही काही जे शब्द असतात ते कानाचे केसच जाळतील ऐकता बरोबर. सत्य आहे. काही काही जे शब्द असे असतात ते जर ऐकले ना बापरे म्हणजे आगच होते आग. असं वाटतं याच्यापेक्षा 2-4 मारलेल्या बऱ्या. पण हे शब्द असे काही त्यांचे शब्द असतात. आपल्यामध्ये जी पॉवर आहे त्या पॉवरचा वापर करून दुसऱ्याच्या अंतःकरणात दुःख निर्माण करणं म्हणजे क्रोधाचा उपभोग घेणं. क्रोधाचा उपभोग म्हणजे काय, आपल्या शक्तीनुसार दुसऱ्याला ताण द्यायचं. मग कोणी असं देतं, मग कोणाला शिवेही देता येत नाही, साधू होऊन बसले असतात राम 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 बोलता येत नाही, करपट, व्यवहाराच्या मर्यादेच्या बाहेर शब्द, नालायक, मूर्ख, मूढमती याच्या पलीकडे शब्दही वापरता येत नाही. लोकांना चांगलं जमतं, बापावरून बोलतील, आईवरून बोलतील, मावशीवरून बोलतील, मामावरून बोलतील, पण महाराज असल्यामुळं व्यवहाराच्या काही मर्यादा येतात, समाजाच्या मर्यादा येतात. मूढ, मूर्ख, नालायक आणि याच्या पलीकडे काही गाढव याच्या पलीकडे शब्द वापरता येत नाही. एवढ्या शब्दामध्ये अंतःकरणातला राग व्यक्त होते, त्यामुळे तृप्ती भेटत नाही. हा क्रोध दाबून राहतो अंतःकरणामध्ये. हा कसा व्यक्त करतील? मग बैलच कोंडवाळ्यात घालतील, त्याची गायच कोंडवाळ्यात घालतील. त्याच्या मुलीला पाहुणे पाहायला आले, ते पाहुणे पाहायला बाहेर गेले की हा गाडी घेऊन पुढं काय आपले म्हणून सांगते. त्या पाहुण्याची ओळख नाही, पाळा म्हणजे जातीचे नसतात ते, फक्त म्हणजे काय त्याला म्हणतात बादर. एक काय तर बादरायण संबंध, युष्माकम बादरायण तरू आणि अस्माकम बादरायण चक्रा. तुझ्या घरामध्ये बोरीचं झाड आहे, माझ्या बैलगाडीला बोरीच्या झाडाचं साथ आहे, हा 5 संबंध. जातीचे फक्त आमच्या कोणीतरी गावातली मुलगी तुमच्या गावात दिलाय म्हणून तुम्ही आमचे झाले, आपले म्हणून सांगतो. काय संबंध करू नका. काय अडचण नाही, काही बोरीमध्ये खोट आहे काय, पांढरा कोडे असं, बाप पितो, भाऊ खातो, काय काहीतरी सांगत राहणार. अंतःकरणात असणारा आपल्या अंतःकरणातील क्रोध दुसऱ्याला त्रास देण्यातून व्यक्त होतो. दुसऱ्याला त्रास देणं हा आपल्या क्रोधाचा उपभोग आहे. बस क्रोधाचा उपभोग घेतला जातो. कशा करता चालू होता आपला विषय? प्रेमात क्रोध कसा काय? प्रेमामध्ये 4 प्रकार आहेत, दृष्टी, परिचय, हार्द आणि शेवटचा प्रकार प्रेमाचा प्रेम. हा प्रेमाची व्याख्या सांगत होतो. व्याख्या की जी उपभोगानंतर सुद्धा जी इच्छा संपत नाही त्या इच्छेला म्हटलं जातं प्रेम. क्रोधाधिक ज्या वृत्ती आहेत ह्या भोगानंतर संपतात. 2-4 एखाद्याच्या कानाखाली मारल्या, एखाद्याचा गुडघा फोडला की याची इच्छा क्रोधाची संपली. अंतःकरणामध्ये लोभ निर्माण झाला, 4-2 हजार रुपये भेटले, इच्छा संपली. अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण झाला, त्याचं वाटोळ होत असताना पाहिलं, हा प्रसन्न, मत्सराची इच्छा संपली. पण त्या वृत्तीला प्रेम म्हणतात की जे उपभोगानंतर सुद्धा संपतच नाही. बस खाजले ते खावे वाटे, परत 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 मिळावं वाटतं, अशी जी इच्छा आहे जी भोगानंतर सुद्धा संपत नाही त्या इच्छेला म्हटलं जातं प्रेम. आणि या प्रेमातला पहिला प्रकार आहे दृष्टीप्रेम. थोडक्यात अवस्थारूपी म्हणी ओढण्याकरता वापरलेला जो प्रेमाचा चहुपत्री दोर आहे त्यातला एक पदर म्हणजे दृष्टी. कशाला दृष्टीप्रेम म्हटलं जातं? दृष्टीप्रेम या शब्दाचा अर्थ, दृष्टी या शब्दामध्ये जरी नजर, दर्शन हा अर्थ निघत असला तरी यात असा अर्थ घ्यायचा, आपल्या पंचज्ञान इंद्रियाच्या द्वारा कोण्याही इंद्रियाने विषय भोगला की त्या विषयाच्या ठिकाणी वृत्ती तटस्थ होणे याला दृष्टीप्रेम म्हणतात.
पाहलं रे पाहलं की मन तिथं खिळणं, याला म्हणतात दृष्टीप्रेम. ऐकलं रे ऐकलं की मन तिथं खिळणं, याला दृष्टीप्रेम म्हणतात. चव चाखली रे चाखली की मन त्या ठिकाणून परत न हालणं, याला दृष्टीप्रेम म्हणतात. परमात्म्याच्या संबंधामध्ये परमात्म्याचं जर दर्शन घेतलं, पाहलिया वेध लागी मना एवढी तुझी स्वरूपात, असा हा परमात्मा आहे. नुसतं पाहलं की अंतःकरणामध्ये घर करून राहतो. पहिल्या भेटीमध्ये मन जो आकर्षित करतो त्याला दृष्टीप्रेम म्हणतात. बोलण्याचं लक्षात, पहिल्या भेटीमध्ये जो मन आकर्षित करून घेतो त्याला दृष्टीप्रेम असं म्हटलं जातं. मग श्रवणाच्या माध्यमातून जरी मन आकर्षित केलं तरी ते दृष्टीप्रेम आहे. नजरेच्या माध्यमातून जर मन आकर्षित केलं तर ते दृष्टीप्रेम आहे. त्वगेंद्रियाच्या माध्यमातून जर मन आकर्षित केलं तर ते दृष्टीप्रेम आहे. ते कोणते भक्त त्या चालले होते आंधळे असताना भगवंताने रस्ता दाखवला त्यांना. सूरदास बाबा तिकडे जाऊ नका, बाबा तिकडं जाऊ नका. सूरदासांच्या लक्षात आलं की इथं कसा काय माणूस आहे. ती म्हणा त्याने डोळ्यानं पाहिलं होतं. काय आहे आंधळे माणसं खरं हे जे शेंबू बांबू लुंगू हे असतात ना, लय चाप्टर शेंगणे हे बुटके माणसं हे आंधळे पांगळे बरं लय तालात काम असतं. त्यांची निंदा नाही, ईश्वरानं काय केलेलं असतं, एखादा इंद्रिय अधू झाल्यामुळं त्या इंद्रियाच्या माध्यमातून खर्च होणारी शक्ती वाचते आणि मग ती त्यांच्या साधल्यामुळे आपल्याला हुशार वाटतात. आणि असं सांगितलंय नजरेच्या द्वारा आपल्यातील 80% पॉवर खर्च होते. डोळ्याच्या द्वारा किती टक्के पॉवर खर्च होते? 80%. म्हणजे 20% राहिले त्या 20% इतर इंद्रिय. मग जो आंधळा आहे ना त्याच्यासारखा बुद्धिमान तो 80% शक्ती वाचली महाराज. म्हणजे आपल्यापेक्षा ते 80 पटीनं हुशार. नेत्र इंद्रियाच्या द्वारा 80% शक्ती खर्च होते. सूरदास आंधळे होते पण अनुमान लावलं इथं पक्षाची चिवचिवाट येईना, माणसाचा आवाज. पक्षाची चिवचिव येईना, परत पक्षाची चिवचिव न येणारे जंगल काही दूर नाही. तिथं आम्ही 2-4 महिन्याच्या आधी कराडला गेलो होतो, तर तिथं थोडा आत शिरलो जंगलात की पक्षाचा आवाज येणं बंद होतो. कराडच्या आत थोडं 35-70 किलोमीटर दूर असेल ते डोंगर. तर तिथं पक्षाची चिवचिवाट सुरुवातीला येते इकडं तिकडं, थोडं आत गेलं की तिथं पक्षाची चिवचिवाट सुद्धा येते. आणि सूरदासजी विचार करता इथं पक्षाचा आवाज येईल ना, इथं माणूस कसा कशी. हात धरला महाराज, त्या तिकडं चालायला लागले. प्रत्यक्ष ते आले आणि त्यांनी हात धरला. आणि आंधळ्याचा हाही एक गुण असते म्हणतात, तो हात धरू देत नाही, हात धरतो. तर त्यानेच भगवंताचा हात धरला. कशा करता सांगून राहिलो, दृष्टीप्रेम. एखाद्या इंद्रियाने जरी उपभोग घेतला तरी परत ती व्यक्ती मनातून जात नाही, याला दृष्टीप्रेम. सूरदासजीने हात अनुभवला आणि असा हात देवाशिवाय नाही. त्वगेंद्रियाच्या द्वारा मन अटकलं. त्वगेंद्रिय फक्त त्वगेंद्रियाच्या स्पर्श झाला तर मन परत त्याला सोडायला होईना महाराज. पकडून ठेवलं, झटका मारला, गेला निघून. वा हृदया देवी, काय हृदया देवी पौरुषम गणयंती स्म. देवा हात झटकून गेला, तू सशक्त आहे, तू खरा बलवान तेव्हा म्हणे जेव्हा हृदयातून निघून दाखवशील. पौरुषम गणयंती स्म, तेव्हा तुझ्या पौरुषत्वाला प्रयत्नाला मी मानेल की वा आता तू खरा बलवान आहे. कशा करता बोलतो मी, त्वगेंद्रियाचा स्पर्श झाला पण मात्र अंतःकरणात खिळून राहिलं, याला दृष्टीप्रेम. अजून श्रवणेंद्रियाच्या द्वारा असा इतिहास आहे. जसं त्वगेंद्रियाचा इतिहास सूरदासांचा आहे. कानाच्या बाबतीत इतिहास, जेव्हा कंस खूप मातला होता. मग आता ठरलेला एखादा राक्षस मातला की धरणीची झाली ओझे त्याची. पहिल्यांदा ते धरणीला टेन्शन येतं, मग ती वत्स रूपानं गाई रूपानं ब्रह्मदेवाजवळ जाते. ते ब्रह्मदेवाच्या कोल उलगडत नाही, मग तो ब्रह्मदेव महादेवाजवळ जातो, त्याला ते जमत नाही. इंद्र चंद्र महेंद्र सगळे त्या गाईच्या मागं, ब्रह्मदेव पण. मग त्या क्षीरसागरात जातात आणि तिथं मग भगवंतांनी अवतार गेलं असं आश्वासन देतात आणि अवतार घेतात. असा हा क्रम आहे. मला जे कळत नाही, प्रत्येक एका वेळेस मनुष्याला म्हणतात ठेस लागली की काय, ठेस लागल्याशिवाय चिंधी बांधल्या जात नाही. एकदा जर दूध पोळलं तर मनुष्य ताक सुद्धा फुंकून पितो. गरम दूध प्यायला लागला आणि ते पोळलं, चटका लागला. आता ताक गरम करून पिते गार असते म्हणजे ताकालाच फुंका माहिती, कारण आधी चटका लागला ना. तसं गायला हा अनुभव किती काही वेळा. प्रत्येक राक्षसाने हिला त्रास द्यायचा आणि हिला पीडा व्हायची आणि हिला हा क्रम चालू ठेवायचा. एवढ्या ठेसा लागल्या तरी पृथ्वी चिंधी करून बांधा.
म्हणजे काय आम्हाला नाही कळालं. प्रत्येक वेळेची गाय होते, ब्रह्मदेवाजवळ जाते, इंद्राजवळ जाते, महादेवाजवळ जाते, मग ते सगळे विष्णूजवळ जातात. जर या गायीला सगळा पत्ता माहित आहे, ही डायरेक्ट विष्णूजवळ जाऊन नाही जात. प्रत्येक वेळेस तेच गाय होणार, ब्रह्मदेवाजवळ जाणार, हा क्रम तिचा ठरलेला. ती एकदम विष्णूला का गाठत नाही? महाराज खरं सांगा, तुमचं एखाद्या साहेबाशी काम झालं की तुम्ही पहिल्यांदा गावातल्या एखाद्या लीडरला भेटता, नंतर तो लीडर बाहेर चपराशाला विनंती करतो आणि तो चपराशी साहेबाजवळ जातो. प्रत्येक वेळेस हीच लाईन आहे की नाही आपली? का? साहेबाजवळ एक काम झालं म्हणून वजन थोडी. आपला अधिकार कुठं आहे साहेबाजवळ? आपला हाच क्रम. सरपंच चपराशी साहेब, सरपंच चपराशी साहेब, सरपंच चपराशी साहेब. 1000 वेळा काम पडलं तरी चालेल. तशीच परिस्थिती गायीच्या संबंध. गायला इतकं कुठं कॉन्टॅक्ट जोडायचा? बरं आहे आपला ब्रह्मदेव, इंद्र, हळूहळू हळूहळू ही आपली क्रमाक्रमाने प्रत्येक वेळेस विष्णूजवळ जात असते. कशा करता सांगून राहिलो मी? श्रवण. जसं त्वगिंद्रियाच्या द्वारा मनामध्ये परमात्मा राहिला, तसं कानाच्या द्वारा मनामध्ये परमात्मा राहिला. कानाच्या द्वारा एकदा श्रवण झालं फक्त तर मनामध्ये खिळून राहिला. याच्याकरता दृष्टांत, जेव्हा गाय वगैरे या सगळ्यांनी ऐकलं आता विष्णूजवळ जाणं अगत्याचं आहे, म्हणून ते सगळेचे सगळे निघायला लागले. भगवान विष्णूकडं, भगवान श्रीकृष्णाकडे विनंती करायला निघले. तर निघाले असताना ते ब्रह्मांड जे आहे, या ब्रह्मांडाच्या बाहेर गाडी काढत होती. जसं आपली जी पार्किंग आहे, रस्त्याला लागण्याकरता त्या पार्किंगच्या बाहेर गाडी काढावं लागेल, रस्त्याला लागावं लागेल आणि मग रस्त्यानं चालावं लागेल. तसं हे इंद्र ब्रह्मदेव पार्किंग मधूनच गाडी निघाणार आहे या ब्रह्मांडाच्या बाहेर. तर परमात्माच ब्रह्मांडाच्या बाहेर हजारो कुठेतरी राहतो. वैतरणी कोणती नदी ती? नाही, त्या नदीचं नाव विशिष्ट. त्या नदीमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यावर असे छोटे 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 चेंडू लटकल्यावाने वाटतात. तर ते भरपूर असणारे चेंडू म्हणजे अनंत ब्रह्मांड. ते चेंडू म्हणजे अनंत ब्रह्मांड. आणि त्या एका ब्रह्मांडातली ही फजिता. त्यांना त्या ब्रह्मांडाच्या बाहेरच निघायला रस्ता दिसला. कुणीकडून निघावं म्हणून म्हणून पार्किंगच्या बाहेरच गाडी निघाली. जायचं आहे परमात्म्याजवळ. त्या ब्रह्मांडात फिरायला लागले. पण भगवान विष्णूच्या डोक्यात आलं. जेव्हा वामन अवतार धारण केला ना, तर म्हणतात 5 कोटी 1000 योजन वामनाची उंची होती. 5 कोटी 1000 योजन. एक योजन म्हणजे 4 कोस, म्हणजे 8-9 किलोमीटरचा एक योजन. 5 कोटी 1000 योजन वामन वाढले होते. आणि वाढल्यानंतर मोजमाप सुरू केलं वामनाने. पाय उचलायला सुरू केले. तर तो पाय उचलल्यानंतर एका ब्रह्मांडाला लागला होता. असं पाय उचलता उचलता एका ब्रह्मांडाला त्याचा धक्का लागला. आणि त्या ब्रह्मांडाला धक्का लागल्यामुळं ते ब्रह्मांड फुटलं म्हणतात. ते ब्रह्मांड फुटलं. त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. ते जे ब्रह्मांड फुटलं ना, त्याला ब्रह्मरंध्र म्हटलं जातं. आणि विष्णूच्या लक्षात आलं मी वामन झालो होतो तेव्हा माझा धक्का लागेल. कदाचित हे जर ते ब्रह्मांड असेल तर बाहेर निघता येईल यातून. ब्रह्मरंध्र पडलेला आहे, तिथून पाण्याची तो प्रवाह अशा प्रकारे चालू आहे. त्या ब्रह्मरंध्रातून ते बाहेर निघाले आणि भगवंताकडे जाण्याकरता त्या नावीचा वापर करत करत रस्ते विचारत, यांना काही त्या रस्त्याने पूर्वी गेलेले नव्हते, मग रस्ता विचारत विचारत पुष्करी नावाच्या नगरीत आले. पुण्या नगरीमध्ये आले, पुष्करी नावाच्या नगरीत आले. पुष्करी नावाच्या नगरीत आल्यानंतर आता पत्ता विचारायचा, पुढे भगवंताकडे कसं जायचं म्हणून, भगवान श्रीकृष्णाकडे कसं जायचं म्हणून पत्ता विचारण्यासाठी ते एखाद्या माणसाकडे गेले. त्या पुष्करी नगरीचा इतिहास असा होता महाराज. त्या पुष्करी नगरीमध्ये कोणीही व्यक्ती बोलायला लागला की पहिल्यांदा कृष्ण म्हणत होता आणि मग बोलायला सुरुवात करत होता. आम्हाला जरा चहा पाणी द्याल का? कृष्ण. हो देऊ ना. कृष्ण शब्दाचा प्रयोग केल्यानंतरच ते बोलत होते. हो आम्हाला जरा जेवायला मिळेल का? कृष्ण. मिळेल. कृष्ण म्हणायचे आणि पुढचं बोलायला सुरुवात करायची. आता हे गावाच्या वेशीवर पुष्करी नगरीच्या बाहेर उभे राहिले आणि त्या पुष्करी नगरीतून हे आत शिरले. आणि पहिला एक माणूस असा बिलकुल समाधी अवस्थेमध्ये रस्त्यानं चालला होता. थोडे निली, थोडे उघडे आहेत, थोडे बंद आहेत, आणि पूर्ण बंद नाही, पूर्ण उघडे सुद्धा नाही, असे डोळे करून तो व्यक्ती समोर समोर चालला. तिकडून नारदजी आपले झाडाखालीच बसेल होते. तेवढ्यात हे 2-4 इंद्रकेंद्र समोर आले आणि त्यांना विचार, हो काय आम्हाला भगवंताकडे जायचं आहे, जरा रस्ता सांगता का? कृष्ण. ऐका. कृष्ण वाटलं की ऐकायला हे रिकामीच राहत नव्हते. त्या पुष्करी नगरीचा इतिहास असा होता की त्या नगरीमध्ये जो कृष्ण ऐकेल तो समाधीतच जातो.
दृष्टीप्रेम. नुसतं कृष्ण ऐकलं तर असा मनात खिळला की डायरेक्ट समाधीतच चालला गेला. ते सगळे देव कृष्ण या काय त्या पुष्करी नगरीतल्या लोकांनी म्हटलं की समाधीत जायचे. ते पुष्करी नगरीतले मग पत्ता सांगायचे, असं असं जा, मग लेफ्ट लान राईट लान लेफ्ट लान राईट लान लेफ्ट लान राईट ला. ते मुंबईत गेले ना ते रस्ते विचारायची मस्त मजा असते. खेड्यातलं काही कळत नाही. ते पुढे जा मग लेफ्टला जा मग राईटला जा, यायला लेफ्ट कळत नाही राईट कळत नाही, उजवी बाजू डावी बाजू लक्षात येते. ते कृष्ण म्हणायचे आणि मग पत्ता सांगायला सुरुवात करत, असं जा तसं जा. पण ते ऐकायला हे कुठून कमी आहे, हे समाधीमध्ये गेले. पण थोड्या वेळानं समाधीवरून उतरतात तोपर्यंत सांगणारा पुढं नाही, तोपर्यंत सांगणारा पुढं नाही. मग थोडे पुढे गेले कोणीतरी भेटायचा, अहो बाबा आम्हाला भगवंताकडे जाण्याचा रस्ता सांगता का? कृष्ण ऐका. परत समाधीमध्ये. महाराज काहीच कळाना. त्यातल्या 2-3 देवाच्या डोक्यात आलं आपण कंसाला मारायसाठी एकुटाने करून आलो म्हणे. कशा करता जाऊ आपला हा त्रास घेणं की भगवंताजवळ जायचं, भगवंताला अवतार घ्यायला लावायचा आणि मग कंसाकडे कंसासाठी अवतार घेतील आणि कंसाला भगवंत मारतील. एक काम करा ना, सगळेजण पकडून त्या कंसाला इथं आणा. इथं आणला की यांनी कृष्ण म्हणलं की कंसाला समाधी, आपला त्रास आपोआपच मिटून राहिला. तर काय करावं महाराज? पत्ता विचारायला जावं तर कृष्ण शब्दाचा उच्चार करतात आणि कृष्ण शब्दाचं श्रवण करावं तर कानामध्ये तो शब्द पडता बरोबर समाधी लागते. पत्ताच कळाना. सगळेजण गेले नारदाजवळ. आली परत, नारदजी काय हो ते असं व्हायला लागलं, जरा काहीतरी करा ना. नारदजी म्हणले ठीक आहे चला मी येतो. नारदजी म्हणतात भगवंताकडे जाण्याचा रस्ता कोणता? कृष्ण. सांगायला सुरुवात करत. नारदजी जशीच्या तशीच ऐकत होती महाराज. परमार्थामध्ये ह्या अवस्था सहन करणं ही एक अवस्थाच आहे. त्याच्या काही लोकांचं पाहा तुम्ही महाराज, सामान्य एखादी गोष्ट निघली लगेच डोळ्यातून पाणी यायला लागतं, रडायला लागतात, चक्कर येतात आणि पडून जातात. पुढच्या याला कुठे जागे राहतात. आपण एक दिवस बोलूनही गेलो होतो की या गोपीच्या डोळ्यातून एवढे अश्रू वाहत होते की त्याचा दांड वाहत होता. बाहेर पर्यंत तो उद्धवाला सांगितलं या दांडाने तुम्ही जा. हा तिथूनच दांड येऊन राहिला. अश्रूचा दांड आपल्या डोळ्यातून जमलं तर थेंब टपकतात किंवा किंचितची धार लागते. दांड कसा काय? त्याचं उत्तर मी एक दिवस दिलं होतं. पहा, आपल्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा लागतील की ज्याचा दांड वाहील. पण गोष्ट अशी आहे, अश्रूच्या धारा वाहण्यापर्यंतचे जे दुःख आहे तेवढं दुःख होतो आपण बेशुद्ध होतो, ते सहनच करत नाही. ते आपण सहनच करत नाही. म्हणतात चैतन्य महाप्रभू भगवत प्राप्तीच्या वियोगामध्ये जेव्हा रडत तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू नव्हते, अश्रूचे फवारे बाहेर पडत होते. चैतन्य महाप्रभूच्या डोळ्यातून अश्रू नव्हते, भगवंताच्या वियोगामध्ये त्यांच्या डोळ्यातून फवारे येत होते, फवारे. मग जर चैतन्य महाप्रभूच्या डोळ्यातून फवारे येतात तर गोपिकांच्या डोळ्याला धारा लागायला काही अडचण नाही. मग आपल्या का लागत नाही? तर फवारे लागण्यापर्यंतचे जे वेदना आहेत, आपलं अंतःकरण त्या वेदनेमध्ये शिरतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं. पण वेदना वाढत गेली की आपण बेशुद्ध पडतो. आपण जर बेशुद्ध पडलो नसतो ना तर कदाचित आपल्याही डोळ्याला धारा लागण्यापर्यंतचा आपला अधिकार गेला असता. पण आपण बेशुद्ध पडत असल्यामुळं धारा लागण्यापर्यंतच्या स्टेपला आपण पोहोचतच नाही. आमचा मुलगा नोकरीवर लागलाच असता पण 12वीला असतानाच मेला. जर जगला असता तर BEd होऊन मास्टर झाला असता, काही अडचण नाही. तसं आपणही आपल्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या असत्या आणि त्याचाही दांड वाहला असता. पण गोष्ट अशी आहे, धारा लागतील एवढं दुःख अंतःकरणात होईल तोपर्यंत आपण सहनच करत. मध्यंतरी फिट येतात, चक्कर येतात, दात खिळी बसते आणि पडून जातो तो माणूस. म्हणून हे सहन करण्याची सुद्धा एक हेच राहते महाराज. बोट दाखवलं तर बोट तोडावं वाटतं आपल्याला. आणि भक्ताची अवस्था आहे गुरुणा दुःखेन अपि न विचारले. डोंगरा एवढं दुःख येऊन कोसळलं तरी भक्त हालत नाही. ही भक्ताची अवस्था आहे. नारदजीचा विचार चालू होता आपला. कृष्ण ऐकल्यानंतर नारदजी हालत नव्हते. नारदजींना काहीच होत नव्हतं. का होत नव्हतं असं? नारदजीची परमार्थाची अवस्था खूप मोठी असल्यामुळं त्यांचं कृष्ण नामाचं श्रवण करून सुद्धा समाधीत न जाता अवस्थेवरच राहायचं एवढी पावर नारदामध्ये. त्यामुळे तो शब्द जरी ऐकला तरी नारद हालत नव्हते. पण बाकीच्या देवांना मात्र समाधी लागत होती. केवळ कृष्ण या शब्दाचं श्रवण झालं तर काम बिघडून गेलं. दृष्टीप्रेम, याला कोणतं प्रेम म्हटलं जातं? दृष्टीप्रेम. सुरदासजींना फक्त स्पर्श झाला तर मनामध्ये भगवंत राहून गेला, याला कोणतं प्रेम म्हटलं जातं? दृष्टीप्रेम. हा
या अवस्था ओवण्याचा प्रेमाच्या चौपदरी दोऱ्यातील पहिला दोरा आहे. त्या दोऱ्याचं नाव आहे दृष्टी. दुसरा धागा आहे परिचय. दुसरा धागा कोणता यातला? परिचय. परिचय शब्दाचा अर्थ काय? दृष्टी प्रेमाच्या नंतर त्या विषयाचा परिचय. त्या विषयाचा काय म्हणतो? तो आपला आहे. आपला नेहमीचा त्याचा संबंध साधतो, परिचय निर्माण होतो. आणि परिचयानं होतं काय? वस्तूचा परिचय झाला की व्यवहाराचा अनुभव आहे. परिचयाने वस्तू नको नकोशी व्हायला सुरुवात. परिचयाने वस्तू नको नकोशी व्हायला वाटतं. बरं, पहिल्यांदा असं वाटतं लोकांनी मानावं, आपले कीर्तन लोकांनी घ्यावे, प्रवचनाला आपल्या खूप लोक यावे, आपले पुऱ्या महाराष्ट्रात कीर्तन असावे. मग ज्याचं जडतं त्याला कळतं. कीर्तन सुरू होऊ द्या, लोक मानायला लागू द्या, पळून जाऊ वाटतं, पळून जातो. परिचयानंतर विषयाचा अनुभव आहे, मागे मागे गाडी आहे. जेवढा त्या विषयाचा परिचय वाढत जाईल तेवढा तो विषय नकोसा 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 व्हायला लागतो. महाराज कीर्तन मिळावं म्हणून करून बसल्या जातं पहिल्यांदा. कधी येतं कधी नाही, कधी येतं कधी नाही, कधी येतं कधी नाही. हा सगळ्याला अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी कीर्तन करतात, आता ते जुने असो का नवे असो, जुने असतील तर त्यांना पूर्वीचा अनुभव आहे. श्रीराम महाराजांनी कीर्तन द्यावं वाटत होतं का नाही? प्रश्नच नाही. ती एक अवस्था असते. सुरुवातीला करून बसतो. एकदा कीर्तन वाढले ना ते कसं दुसऱ्याकडे जाईल याचा विचार करतो. मला नको, पोरगा पाठवतो, विद्यार्थी पाठवतो, याला घ्या त्याला घ्या, मला कशाला त्रास, एसटीचा हे होतं, प्रवासाचा त्रास होतो. हे परिचयानंतर व्यवहाराचा नियम आहे. जेवढा परिचय वाढत जाईल तेवढी त्या विषयाची आसक्ती कमी होत चालते. पण दृष्टी प्रेमानंतर जे पाऊल पडतं परिचय प्रेमाचं, त्या प्रेमामध्ये परत तो विषय हवासा वाटतो. परत हवासा वाटणे, त्या विषयामध्ये कंटाळा न वाटणे, परत हवासा. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, देवा तुझ्या रूपाच्या ठिकाणी सदा माझे डोळे जडो. सदा जडो याचा अर्थच आहे परत हवासा तो विषय वाटून राहिला. कंटाळा सुद्धा येत नाही. एखाद्या विषयाला जर आपण व्यवहारामध्ये पाहिलं ना आपण कंटाळून जातो. बघा ना, विषय एखादा सिनेमा असतो, खूप आवडतो, एखादा पिक्चर एखाद्याला, आणि तो एक वेळा दोन वेळा तिसऱ्यांदा गप्प दुसरी कॅसेट असेल तर लाव म्हणे, हे परत बोर झाला होता. पण महाराज इथं परमात्म्याच्या संबंधात तसं नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, याला परिचय प्रेम म्हणतात. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. ज्या विषयाला दृष्टी प्रेमामध्ये अनुभवलं त्या विषयाविषयी कंटाळा न निर्माण होणं, हा परिचय प्रेमातला दुसरा अशा प्रकारचा अंश. मनाशी उत्कंठा दर्शनाचा हेवा, नाही लोभ जीवा धनधान्य. देवा तुला परत पाहावं वाटतं. असं वाटत नाही की मला धन मिळावं, असं वाटत नाही मला धान्य मिळावं, बस फक्त तूच हवा. कंटाळवाणी वाटायला लागलं का? नाही. याला परिचय प्रेम म्हणतात. परिचय प्रेमातली ही दुसरी अशा प्रकारची अवस्था आहे. त्या प्रेमामध्ये कंटाळा वाटणं, त्या विषयाविषयी नकोशी वृत्ती होणं, किंवा डोळा पुढे आल्यानंतर आता नको परत येऊ द्या असं वाटणं, ही कोणत्याच प्रकारची घटना त्या अवस्थेमध्ये होत नाही. याला म्हटलं जातं परिचय प्रेम. त्याच्या पुढची अवस्था आहे हार्द प्रेम. परिचय प्रेमाच्या पुढची अवस्था कोणती आहे? हार्द प्रेम. या हार्द प्रेम कशाला म्हणतात? हार्द प्रेम या शब्दाचा अर्थ होते ज्याच्यावर प्रेम आहे त्याचे दोष सुद्धा गुण वाटतात. गुण, त्याचा दोष सुद्धा काय वाटायला लागतो? गुण वाटायला लागतो. आता सामान्य तुम्ही पहा महाराज, आपल्याला आपली आई जर खायला न देता शेजाऱ्याच्या मुलाला देत असेल तर आपल्याला दोष आहे की नाही? तो कसतरी वाटेल आपल्याला. पण विनोबा भावांच्या जीवनातला एक प्रश्न आहे. विनोबा भावेंची आई सांगायची सगळीकडे परमात्मा पाहावा, सगळीकडे परमात्मा आहे, भेदभाव करू नये, सगळीकडे देव आहे, भेदभाव करू नये. आणि जेव्हा जेवायला बसले ना तर विनोबांची आई काय करायची? जे बाकीचे मुलं आहेत त्यांना ताजं खायला द्यायची, ताजे. आणि मग स्वयंपाक संपला की उरलेलं जे शिळं आहे ते शिळं विनोबांना द्यायची. शिळं खायला कोणाला देत होती? विनोबाला. विनोबा विचार करायला लागले, आई तर आपली मोठ्या गप्पा मारते, सगळीकडे परमात्मा आहे, सगळीकडे देव आहे, दुसऱ्या पोराला ताजं देते खायला, मला शिळं देते खायला. का ग आई? काय तू मला शिळं देते आणि दुसऱ्याला ताजं खायला देते? तू तर सगळीकडे परमात्मा आहे म्हणतो, मग तू काय परमार्थाच्या दृष्टीनं अवस्थेत कमी आहेस का? हो बाळा, खरंच अजून कमी आहे. मला सगळीकडे देव दिसतो, फक्त तुझ्यातच मला मुलगा वाटतो. ज्या दिवशी मला तूही देव वाटायला लागशील
तेव्हा माझी खरी अवस्था होईल. विनोबा एकदम थर्रावले. पहिल्यांदा दोष वाटला होता, आई अशी कशी वागते आपली, आणि नंतर बापरे ही तर खरी अवस्था आहे. सगळीकडे देव दिसण्यापेक्षा सुद्धा मुलात देव न दिसणार, दुसऱ्यामध्ये देव दिसला, ही तर खरी अवस्था आहे. दोष सुद्धा गुण वाटणे. तुलसीदासजींनी रामायणामध्ये सांगितलेला पार्वतीचा आणि शंकरजीचा प्रसंग, हार्द प्रेमाच्या संबंधात. जेव्हा सती आई साहेब गेल्या, त्या पार्वती रूपानं पर्वताच्या घरी जन्माला आले आणि त्यानंतर तपश्चर्या करायला लागल्या की शंकरजी पती मिळावे म्हणून. तपश्चर्या साधना सुरू होती. त्या साधनेमध्ये विघ्न निर्माण करावं म्हणून शंकरजींनी सप्तऋषी पाठवले म्हणतात. कोणाकडं? पार्वती आई साहेबाकडे. की पार्वतीला जाऊन सांगा की म्हणा तू महादेवाच्या काय नादाला लागली, महादेव स्मशानात राहतो, कवटेचा हार गळ्यात घालतो, अंगाला पावडर नाही लावत, अंगाला भस्म म्हणजे मूर्त्या जाळून झालेली राख अंगाला लावतो, त्याच्या काय नादाला लागली, तू जर म्हणशील तर आम्ही विष्णूशी तुझा विवाह करून देऊ. आणि ते सप्तऋषी पार्वतीच्या समोर आले आणि पार्वतीला सांगतात, महादेव अवगुण भवन. महादेव म्हणजे महादेव, अवगुण शब्दाचा अर्थ दोष आणि भवन शब्दाचा अर्थ घर. महादेव हे अवगुणाचं भवन आहे, घर आहे, घर. विष्णू सकल गुणधाम आणि भगवान विष्णू सगळ्या गुणाचं धाम आहे. तू काम कर ना, आम्हाला सांग, आम्ही विष्णू जोड जातो, तुझा वशिला लावतो, तू त्याला वर वैकुंठात राहशील. पार्वतीजी म्हणतात, कसंही असू माझा महादेव. महादेव अवगुण भवन मान्य आहे, विष्णू सकल गुणधाम मान्य आहे, पण ज्याही कर रम ज्याही सन तेही सन का. ज्याचं मन ज्या ठिकाणी रंगत असतं तो रंग त्याचा उतरत नाही, त्याला परत परत तो विषय हवासा वाटत. महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुणधाम, पण ज्याही कर मन रम ज्याही सन तेही सन काम. तेच मला हवं आहे. परत महादेव अवगुणाचं भवन आणि वर्णिलेलं बरोबर पण आहे की नाही. खरंच स्मशानात राहतो का नाही, अंगाला भस्म लावतोच का नाही, कवटीचे हार घालतोच का नाही, गजचर्म हत्ती मेल्यानंतर चांबडं पांघरतोच का नाही, व्याघ्रांबर सिंहाचे चांबड्यावर बसतोच का नाही. हे सगळं सांगा बरं. व्यावहारिक दृष्टीने हे जर विक्री काढलं तर कितीला जाईल? मोडतोडच्या भाराभार आहे की नाही. साधी चुलीतली राख कोळसा वगैरे घेतला तर लोक भांडे घासायला पुसायला तरी घेतील. तुम्ही स्मशानातली राख आणली गावात विकायला लागले, कोण घेईल तिला? शिव नको म्हणून दूर ढकलायचा प्रयत्न करतील. कवटीचा हार महादेवाचा तो जर निलावात काढला, महादेवाच्या गळ्यात कवटीचा हार आहे आणि तो कोणी किती रुपयाला घेतो? लोक म्हणतील तुला 2000 रुपये देतो. विकत घेण्याची नाही, इथून काढ. कारण अपवित्र अशा प्रकारच्या कवटे, त्याचा हार कोणी गळ्यात घालल का? आणि तो जर निलावात काढला तर काय मिळणार आहे महाराज? त्याचं काहीच नाही. कशा करता तू या महादेवाच्या नादी लागतं? पण नाही महाराज, विष्णू सकल गुणधाम मला मान्य आहे, महादेव अवगुण भवन मान्य आहे, पण ज्याही कर म्हण ज्याही सन तेही सन काम. ज्याचं मन ज्या ठिकाणी रंगतं त्याला तेच हवंय. त्याला दोषाचं घेणं नाही, त्याला ते दोष गुण वाटतात. त्याला ते दोष काय वाटतात? गुण वाटतात. म्हणून दोष गुण वाटणं याला हार्द प्रेम म्हणतात. याला हार्द प्रेम म्हणतात. अजून एक दृष्टांत महाराज, भागवतकार जेव्हा भगवान श्रीकृष्णाची जय जयकार करतात ना, तर अनेक जय जयकार आहेत. भगवान गोपाल कृष्णाची जय काय का आपल्याला ती येत नाही त्याची नावं, बरेच जय जयकार करीत राहतात. तर त्यातलं एक जे भगवान रण छोड की, आता खरं सांगा, रण छोड म्हणजे रणांगणातून पळून जाणार. रणांगणातून पळून जाणं हा दोष आहे का गुण आहे? ओ युद्धामध्ये पाठ दाखवणं हा दोष आहे का गुण आहे? दोष आहे. क्षत्रियानं त्या युद्धामध्ये मरावं, वीरगतीला प्राप्त व्हावं, पण पळून जाऊ. भगवंत अर्जुनाला तेच सांगतात, अर्जुना तू पळून गेला, तुझ्या मागचे लोक काय आदर्श घेतील? युद्धभूमीतून पळून जातो, क्षत्रिय धर्मामध्ये तू क्षत्रियांना आदर्श आहेस, तू पळून नको जाऊ या ठिकाणावर. म्हणजे युद्धभूमीतून पळून जाणं हा दोष आहे. पण आम्ही म्हणतो भगवान रणछोड की जय, म्हणजे महाराजांचा 10वा सत्कार आहे. कशाबद्दल? त्यांनी एका एसटी स्टँडवर चपला खाल्ल्या होत्या म्हणून. कोणी सत्कार केला का? 10 वर्ष झाले, 10वा वाढदिवस आहे चपला खाण्याचा, कोणीच नाही करत. पण भगवंताच्या रणछोडाचा जय होतो का नाही? रणछोडणं, रणांगणातून पळून जाणं हा दोष आहे. पण आम्ही जय जयकार करतो, आम्हाला गुण वाटतो. आणि आई तो गुण, त्याची लीला होती, ते बाकीची चर्चा जाऊ द्या. पण दोषाला गुण समजणे याला हार्द प्रेम म्हणतात. दोषाच्या ठिकाणी गुणाचा आरोप करणे याला हार्द प्रेम म्हणतात. आणि या संबंधातही हार्द प्रेमही भगवंताच्या संबंधात दिसून येतं. दुसरं आहे
हार्द प्रेमातला चौथा प्रकार आहे प्रेमच. प्रेम कशाला म्हणतात? ज्यामध्ये उपास्याचा उपभोग होतो त्याला प्रेम म्हणतात. आणि आपल्याला प्रमाणही पाहायला मिळतील, हरीला भोगी राधा सुंदरी. त्याचं मागचं पुढचं काही मला आठवण नाही राहिलं. भोगी राधा सुंदरी, परमात्म्याला राधा सुंदरी भोगते, याला प्रेम म्हणावं. ज्यात उपास्याचा उपभोग होतो त्याला काय म्हटलं जातं? प्रेम अशा प्रकारे म्हटलं जातं. हे प्रेमाचे अशा प्रकारे 4 प्रकार आहेत. आणि ह्या प्रेमाच्या दोऱ्यामध्ये ओवलेल्या काही भक्तीचे मणिरूपी अवस्था आहेत. त्या 9 अवस्थांचं आपण नाव घेतलं तर त्या 9 अवस्थाचं चिंतन आपण उद्याला करण्याचा प्रयत्न करू. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली वरदा हरी विठ्ठल.